नमस्कार मंडळी. एक तास मस्त विनोद ऐकल्याचं सुख, एक तास मजेत गेल्याचा समाधान आणि मनसोक्त हसण्याचा आनंद देण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलेले सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला झुंड हा हिंदी सिनेमा आज सगळीकडे प्रदर्शित झाला आहे आणि त्याच निमित्तानं झुंड सिनेमाची टीम आज आपल्या हास्य जत्रेमध्ये सहभागी झालेली आहे. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. झुंड या सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे, सहनिर्माती गार्गी कुलकर्णी, या सिनेमातील टायटल ट्रॅकनं सर्व रसिकांना वेड लावणारे संगीतकार अजय अतुल जोडीपैकी अतुल गोगावले, या सिनेमातील कलाकार आकाश ठोसर आणि अंकुश गेडाम. तुम्हा सगळ्यांचं आमच्या हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. मंडळी, सुनांच्या वागण्यानं त्रासलेली सासू आज भलत्याच खुशीत आहे. बघूया त्याचं कारण आणि त्याचे परिणाम. हा लिव. सिंधू आत्या, बेबी मावशी, करमाळ्याची बबिता. बया ती परबीन कशी पदाक पदाक चालत होती ग ताई. तू म्हातारीच्या अंगात लय उते माहिती का. तोंड काय ना दाताडी चकता ग, कळत नाही तर महत्वाचं काम करते मी. महत्वाचं काय? हा लिव. राऊत मामा, शिंदोळ्याचे काका. आई. हा, राऊत मामा, शिंदोळ्याचे काका. तुम्ही आपल्या नातेवाईकांची लिस्ट बनवताय का? हा. का हो? का म्हणजे घरात एवढा मोठा कार्यक्रम आहे, 4 जवळच्या माणसांना बोलवाय नको का? आई, आपल्याकडे कसला कार्यक्रम आहे? परवा काय आहे घरात? परवाच मला माहित नाही, पण उद्या त्या सावतीनेचं ऑपरेशन आहे. परवा नाही का तुम्ही गमती गमती तिच्या पोटाला चिमटा काढला, बया तिचा अख्खा जठार पिचाकलं माहितीये का? बया डॉक्टर म्हणतायत बया ऑपरेशन करायला लागन. बया जगली बाय म्हातारी, PSB टाकतील आपल्या घरा पोलीस. असं काय झालं नाही, या महिन्याची भिशी दिली नाही ना म्हणून माझ्या नावानं गावगावा करते ती. हा काय? ते काय नाही, मला सांगा परवा काय आपल्या घरात? राहू दे एवढी ऍक्टिंग करायची गरज नाही. करती ऍक्टिंग करते का तू? आठवत नाही. मला माहिती होतं तुम्हाला आठवणार नाही. काय परवा माझा वाढदिवस आहे. अगं बाई, आता हा कायचा सूर आहे का तुझा? नाही आई. अगं बाई, आता काय काय करूया? आता काय काय करायचं? काय नका करू. दरवर्षी काय दिवे लावताना माहितीये मला. दरवर्षी मला म्हणतात, आई तुमचा बर्थडे आहे की नाही, आज 1-2 स्पेशल केक बनवूया. आणि वेळ आल्यावर बनपावर मेणबत्ती ठेवतात आणि फुंकर मारायला लावतात मला. माहितीये मला, नका काय करू. यावर्षी ना सगळं मी करणार आहे आणि एकदम खास करणार आहे. यावर्षी 61वा बर्थडे आहे माझा. माझी 61 कशी एकदम दणक्यात साजरी करते की नाही बघा. दणक्यात? हा, ये ते सगळ्यांना निमंत्रण पाठवायचं. आणि ते बँकेच्या हॉलचं काय झालं रे? हा आजी बँकेचा हॉल नाही, त्याला बँकवेट हॉल म्हणतात. त्याचं काय झालं? भया काय आई तुमचं म्हणणं काय? बँकवेट मध्ये करायचं का तुमचा बर्थडे साजरा? आणि मग काय आलं? अहो आई, केवढं महाग पडन ते. हा, मी काय म्हणते बने, त्याच्यापेक्षा आपण सोसायटीच्या गच्चीवर करू. भला मोठा आपला टेरेस आहे. हा, काय चालेल का? तेच म्हणत होते मी. यो नको म्हणला. मी कधी नाही बोललो. ते सोसायटीवालेच नाही बोलले. ते म्हणले केक बघून म्हातारी उड्या मारायला लागली तर दुसऱ्या दिवशी अख्खी बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाईल. असं बोलला तू? तसंच बोलते. असं बोलला मग आता तर त्या टेरेस वरतीच माझा बर्थडे करणार. बघ, एकदम जोरात करणार. पार्टी पण तिथंच देणार आणि माई तुला पण तिथंच होणार. तुला? हा, तुला माय 61ला मी माय तुला करायची ठरवली, ती पण सोन्यानं. सोन्या? आई, तुमच्या वजना एवढं सोनं नाही आपल्याकडे. आई, हे घरदार विकलं ना तरी एवढं सोनं नाही जमवू शकणार आपण. अहो वहिनी मागापासून तेच समजावतो, ऐकणं झालेत.
म्हणतायत माझी पोरं सोय करतील सोन्याची. हायच खम की माई पोरं. अहो कुठून सोय करतील? तुमच्या वजना एवढं सोनं शोधायचं म्हणजे त्यांना अलिबाबाच्या गुहेत जायला लागन. कुठं शोधायची ती अलिबाबाची गुहा? मी काय म्हणते, ते तुला बिला काय नको आणि तुला तर नकोच नको. काय काय म्हणजे तुलाच नको बुवा, असं नको तुला. अहो आई, अण्णा किती कष्ट पडतील. बापरे, एवढं सोनं कसं गोळा करतील? एक तर पगार नाहीये. तुम्ही चांगलं शिक्षण दिलं असतं ते राहू दे राहू दे. आज लय नवऱ्याचा पुळ काय यायला लागला का तुला? नकाच करू. तुझं काय आणि मध्ये? ते सगळे म्हणतात नका करू, नका करू. ठीक आहे सोन्यानी नको ना? हा, सोन्याने नको, लय पडन, महागात पडन. हा, केक आणूया. माया वजन इतका केक आणूया. 85 किलोचा केक. हा. बया, आणि ते खायला केरळ मधनं हत्ती मागवायचे का? काय बोलिता आई तुम्ही, काय बोलिता? ते काय मला माहिती नाही. मी आधीच ठरवलंय. माझ्या नवऱ्याने माझ्या सासूच्या 61ला तुला केली होती. तेव्हापासून माझं स्वप्न आहे माझ्या 61ला मी तुला करणार आहे. अहो पण आई मला सांगा, आता तुमच्या मापाचा आणि तुमच्या वजनाचा तराजू कुठं शोधायचा? अहो वहिनी, तराजू कशाला पाहिजे? अहो तिकडं नाही का ट्रकचं वजन करतात, तिकडं उद्या आजीनं घेऊन जातो ना, वजन करून आणतो ना. काय बोलला? मार का? काय का दात? नाही माझ्या वजनावर काय बोलायचं नाही, आधीच सांगून ठेवते. तुला म्हणजे तशी नाही. एका बाजूला मी बसणार आणि दुसऱ्या बाजूला माझ्या वजना इतकं सामान ठेवणार, त्याला तुला म्हणतात. आणि त्याचं टेन्शन आहे ना, तुम्ही नका घेऊ. मी आणि माई पोर आहेत, खमकी बघून घेतील. तुम्ही जेवणाचं मेनू बघा. यावेळी सगळं तुमच्याकडनंच करून घेणार आहे मी. हा, आम्ही करतो. मी काय म्हणते ताई, आपण एकच मेनू ठरवूया ना, म्हणजे कसं सोपं जाईल. एकच. हा, चालतंय. एकच मेनू ठरवूया. मी तर म्हणते आपण मस्त पैकी ना तांदळाची खीरच बनवू. हा, हे जरा चांगलं बोलले. तांदळाची खीर आवडती मला. आवडती ना, म्हणूनच म्हणलं मी. तुमच्यासाठीच आहे. अहो पण वहिनी ती तर 13 वेळेला करतात ना. लाजा वाटतात का ग? सासूच्या 61ला 13 वेळाचा मेनू ठेवणार आहे वय? ते काय नाही, चांगलं चिकन मटन बिर्याणीचा बेत असला पाहिजे. हा, सगळ्यांना निमंत्रण द्यायचा. आणि टेरेस आहे ना, असं एकदम जंगी सजवून टाकायचा. आवाजच नाही. म्हणजे माझ्या घरापासून टेरेसवर जाईपर्यंत अशा गुलाबाच्या पाकळ्या अशा पडल्या पाहिजे सगळीकडे. टाकू की? चालतंय. तुम्ही त्या गुलाबाच्या पाकळ्यांवरनं पुढे जा, आम्ही मागणं दोघी जण येतो परात घेऊन. का ग? आता त्या गुलाबाच्या पाकळ्यावर तुम्ही पाय ठेवला तर त्यातनं गोलकन निघालतो. कसं काय गोळा करायचा? बघितलं कशा बोलतात? लाजा वाटतात. गंमत केली हो, गंमत. काय करते का तू? बघची सुंदरी कशी हसती ती बघ. जळा माझ्यावर जळूनच मारा तुम्ही. कसं बोलतात बघा बरं. मेल्यावर जाळलं तर गोष्ट वेगळी आहे. जाळून मनाला सांगतात बाई. गप जळलं तर वेदना आम्हाला होणार, यांची मजा आहे. हा, वड नागपार इथपर्यंत येऊ दे. वा खरंच बनवतो आणि आगच लावते एकदाची त्याला. ते काय नाही, एकदम जंगी झालं पाहिजे. सगळं आत्ताच्या पद्धतीने, आजच्या काळातलं झालं पाहिजे. एकदम करूया आजच्या काळातलं करूया. आई, आम्ही तुम्हाला बर्थडे बम्स देऊ. बर्थडे बम्स आणि काय असतंय? ठीक आहे, चालतंय. द्या, त्या निमित्तानं काहीतरी द्याल तरी तुम्ही मला. हो आजी, हो. अहो बर्थडे बाउन्स म्हणजे काय माहिती का? काय? बुडाव फटके देतात. खरंच आहे. अगं लाजा वाटतात का? सासूच्या बुडावर फटके देणार होय तुम्ही? अहो, आजच्या काळातलं करायचं म्हणलं. आजच्या काळातलं हे करणार होय तुम्ही? मज्जा असते आजच्या काळातली ना, मज्जा. काय मजा ग? अशी दोन्हीकडे धरायची. बघ कशी करती नागिन मेली. कसं आलं तुझ्या प्राण्याचं नाव काढलं अंगात तिथं काय तुझ्या? कशाला अंगावर आले माझ्या? आधीच सांगते, मला चॅलेंज करायचं नाही. हा, काट टाकायला पण वेळ देणार नाही मी. शांत बस. आली. अहो फिल्म आली आई, फिल्म आली. कायची फिल्म आली? अहो तुम्ही मला काय बोलले होते? तुमच्या बर्थडेला तुमची स्टोरी अशी मोठ्या पडद्यावर दिसली पाहिजे, त्यासाठी तुम्ही तुमचे फोटो आणि माहिती पण दिली होती ना मला. दिली होती. त्याच्यावर माझ्या मित्रानं फिल्म बनवली अख्खी. बघा हे कर. हे काय चालू आहे? याच्यात फक्त फोटोच दिसतायत रे, ते आवाज नाही तर. आता आवाज आपण नंतर टाकायचा आहे. काय स्क्रिप्ट मी आजच लिहिले ना, ती रेकॉर्ड करून त्याच्या मागे चिकटवणार आहे मी. असं व्हय? एक काम करा ना, तुम्ही व्हिडिओ बघा, मी तुम्हाला वाचून दाखवतो. म्हणजे फील येईल तुम्हाला, फील येईल. तुम्ही रेडी आहे का? हा, चला सुरू करतो. सोलापूर जिल्ह्यातील हगलूर तालुक्यात 60 वर्षांपूर्वी एक गोंडस बाळानं जन्म घेतला. आई वडिलांनी लाडानं बाळाचं नाव वनिता ठेवलं.
बाळ दिसायला इतकं गोड होतं की सगळ्यांनाच त्याचा लळा लागला. बघता बघता बाळ रांगू लागलं, शाळेत जाऊ लागलं, स्वप्न बघू लागलं. पण नशिबाला बघवलं नाही हो. बाळाच्या वडिलांना सावकाराविरुद्ध बंड पुकारला म्हणून अटक झाली आणि भावंडांची जबाबदारी घेण्यासाठी बाळाला तिसरी तर शाळा सोडावी लागली. बाळानं मोठ्या कष्टानं भावंडांना मोठं केलं. मग खूप कष्ट करून लग्न केलं. मग नवऱ्याबरोबर एकत्र कष्ट करून 2 मुलांना जन्म दिला. सॉरी ते जरा वर खाली वाक्य झाले हल्ले. याच वर खाली झालं. अरे पुढं बरोबर लिहिलं. पुढचं ऐका. पुढचं लिहिलंय बघा. पुढं बरोबर आहे. नीट लिहू. ते मी करतो. पुढं ऐका. नवऱ्याबरोबर कष्ट करून 2 पोरांना वाढवलं. असं बोल. आता त्यांना 2 चांगल्या सुना आहेत. आता बघूया त्या सुनानं त्यांच्याबद्दल काय वाटतं ते. याच्या पुढे तुमचं बाईट लागणार आहे दोघींची. माझा इंटरव्ह्यू घ्यायचं. इथं बसा. चला. तर नमा वहिनी तुम्हाला काय वाटतं सासूबाईंविषयी सांगा. नमस्कार. मी वनिता खरात यांची थोरली सून नम्रता खरात. बया 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 म्हणजे आमच्या आज सासूबाईंचा 61वा वाढदिवस आहे. बया 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 आम्हाला तर लयच आनंद झालाय. काय सांगू तुम्हाला. पण कसं आहे आमच्या सासूबाईंच्या इकडची परिस्थिती जरा बेकार आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांचा बर्थडे आहे ना सोसायटीच्या गच्चीवर करणार आहे. पण तुम्हाला सांगते माझ्या आईचा पण, माझ्या सख्या आईचा पण आता बर्थडे येणार आहे 61वा. बया पण माझ्या भावाचं लय चांगलं आहे. मक्कर जमीन आहे, बागायतदार आहेत बया. म्हणून माझ्या आईचा बर्थडे का नाही मी हटलामध्ये साजरा करणार आहे. तुम्हाला तर काय सांगू बया माझ्या आईच्या बर्थडेला आम्ही मोठे सेलिब्रिटी बोलवणार आहेत. आमच्या बर्थडेला कोण येणार आहे माहितीये का. विराज जगताप. तब्बल 2 लाखात सुपारी मोडली त्यांनी. पण इथं काय इथं परिस्थिती नाही म्हणून मी समीर चौगुलेंना 5000 मान्य केलंय. त्याच्यामुळे ते येतील. बया 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 काय सांगू तुम्हाला. गप्प का ग. माझ्या ह्याच्यामध्ये तुझ्या आईची 61 कशाला घुसवते ग. आणि तुझ्या आईच्या 61ला विराज जगताप आणि माझ्या 61ला समीर चौगुले. ते काही नाही. माझ्या 61ला पण सेलिब्रिटी पाहिजे आणि एकदम मोठा सेलिब्रिटी पाहिजे. तुम्ही बघू नका. मी माझ्या पोरं आणि माझा नवरा आहे खमका बघून गेली सगळं. तुली मामांजीचं नाव काढलं. मामांजी भया 200 वर्ष झाली. किती भारी. 1 मिनिट. उचला. हॅलो मामांजी. हॅलो. हा बेटा बोल बेटा. मामांजी कसे आहेत तुम्ही. अरे काय नाही तुमची सगळ्यांची आठवण आली म्हणून. मामांजी आम्हाला पण तुमची मोकार आठवण येते. बरं कुठे आता मळ्यात आहे का तुम्ही. वावरात आहे. वावरात आहे का. हो. मग एक काम करा ना. भुईमुगाच्या शेंगा तेवढ्या निघाल्या असतील तर माझ्या माहेरला 4-5 गोणी पाठवून देता का. संध्याकाळीच पाठवतो. गाडी जाणार आहे ना आपली. मामांजी तुम्ही लय भारी आहे बरं का, लय भारी आहे. आणि छोटीला पण पाठवा बरं का. हा कुठे आहे ती सुसर. मामांजी काय मामांजी आज नागिन केली बरं का. नागिन केली. मामांजी नमस्कार करते. अरे कशी बाळा कशी बेटा. बरं मामांजी ऐका ना मी काय म्हणते. हा बोल ना बेटा. एक बोलायचं होतं. बोल ना बेटा. नाही का परवा नाही का आईंचा 61वा बर्थडे साजरा करायचा आहे. ठेव फोन. टेरेसवर फोन ठेव. तुला करायचं. ठेव फोन. बया 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 काय हायदच घातला तुम्ही बायांनी. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बघा हा सरसी कशी दाद देत आहेत. प्रसाद दा. वा वनिता 61 वर्षाच्या बाईचा परफॉर्मन्स करताना 16 वर्षाच्या मुलीला लाजवेल अशी तुझी एनर्जी होती. फॅन्टॅस्टिक. नमा तुला आणि तुलाचा विनोद म्हणजे अॅहरे कॉमेडी होता. पण तो तू केल्यामुळे आहारे कॉमेडी असं तो वाटतं. चेतना तू एक माणूस आहेस हे तुझ्या लक्षात आहे ना. या रेटनी जर तू प्राणी पक्षी साकारत राहिलीस तर तुझा नवरा एक दिवशी कविता सोडून हिसाब नीती लिहायला लागेल. बने मस्त मजा आली. फॅन्टॅस्टिक. सई. कडक परफॉर्मन्स होता. मला तुमच्या तिघींबद्दल विशेष प्रेम आहे हे तुम्हाला तिघींनाही माहिती आहे. पण कास्टिंग पण इतकं ब्रिलियंट केलं आहे. कारण तुम्ही तिघी वेगळ्या स्वभावाच्या, वेगळ्या एनर्जीच्या, वेगळ्या विनोद, सेन्स ऑफ ह्युमर तुमच्या तिघींचाही वेगळ्या पद्धतीचा आहे. त्यामुळे तुम्हाला तिघींना बघताना खूप मजा येते. आणि एक तिघींसाठी ब्रिलियंट. मला असं वाटतं की
सरांची व्यस्तता बघून मी हे म्हणते की सर हा आवाज तरी मधनं मधनं आला पाहिजे. काही फिल्ममध्ये कसा आवाज एक कॅरेक्टर असतं, तसा हा सासरेबुवांचा आवाज आम्हाला फार आवडलाय, भावलाय आणि तो पाहिजे परत परत. मस्त परफॉर्मन्स. थँक्यू. ऑल द बेस्ट अँड कीप इट अप. मंडळी, आयुष्यात पहिल्यांदाच काही मंडळी उभी आहेत नाटक सादर करायला. बघूया त्यांचा हा अभूतपूर्व प्रयोग. अरे हो 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 हो. अरे बस 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 बस. आज मी प्रचंड खुश आहे. आपल्या एकांकिकेचा पहिला प्रयोग आहे आज यार. सगळ्यांना विश यू ऑल द बेस्ट. उत्तम एकांकिका करायची आहे. आपले जे व्यसनमुक्ती केंद्र आहे, MHJ व्यसनमुक्ती केंद्र, त्यात तुम्ही गेले 4 महिने आहात. येताना तुम्ही व्यसनी आलेला होतात, पण आता जाताना सगळी व्यसनं तुम्ही मागे टाकलेली आहेत. आज आपण जी एकांकिका करणार आहोत ती ऐतिहासिक एकांकिका आहे, कळलं? आणि आज आपण काय एकांकिका निवडलेली आहे? नाटक हा प्रांत का निवडला? तर आपण सगळ्यांनी एकत्र सांघिक काहीतरी करायचंय, ज्याने तुम्हाला पुढे आयुष्यात खूप आत्मविश्वास मिळणार आहे. लक्षात आलं? तुम्ही सगळ्यांनी आता माझ्याबरोबर मी सांगेन ते म्हणायचं आहे. आजपर्यंत तुम्हाला व्यसनी म्हणून हिणवलेलं आहे सगळ्यांनी. यानंतर तुम्हाला कलाकार म्हणतील. छाती ठोकून सांगायचं, होय आम्हाला व्यसन आहे, पण ते मराठी नाटकाचं व्यसन आहे. ओके? तर माझ्या मागे म्हणायचं, आमचं व्यसन. थांब ना, ऐका ना आधी. आमचं म्हणेपर्यंत कसं तुम्ही म्हणता? पहिलं वाक्य मी म्हणणार, त्याच्यानंतर दुसरं वाक्य तुम्ही म्हणायचं. लक्षात आलं? आमचं व्यसन नाटकाचं व्यसन हे तुम्ही म्हणायचं. आमचं व्यसन नाटकाचं व्यसन. आमचं व्यसन नाटकाचं व्यसन. अरे आमचं व्यसन. मरशील मरशील. पहिल्याच प्रयोगाला रिप्लेसमेंट करावी लागेल मला तुझी. आणि हे नको रे खाऊस सारखं, खूप खातोयस हे. आत ठेवते, अजिबात खायचं नाही, सांगून ठेवते तुला. लक्षात आलं? हा. अरुण कदम. ओ खरंच तुझे खूप आभार. आज तुला तुझं नाव माहिती आहे. बरेचदा अरुण कदम म्हटल्यावर तू नाही हो देत. हे बघ बाळा, तुझे काय वाक्य आहे रे ह्याचं? ते काय वाक्य आहे? काहीतरी 15 दिवस तू त्या वाक्यात अडतो. काय वाक्य आहे त्याचं? म्हणून काय झालं? म्हणून काय झालं? हे वाक्य अडण्यासारखं आहे का? मी? अरे तूच तूच. म्हणून काय झालं ह्याचं तू त्या दिवशी वाकून काय केलं असं म्हणालास. जणून काय मेलं असं म्हणतोस तू. अरे म्हणून काय झालं सोपं आहे रे. 15 वेळा म्हणायचं म्हणून काय झालं. काय कठीण आहे याच्यात मला सांग बघू. ते काय झालं माहिती? पहिलं मी जाम भारी प्यायचो ना. बरं. सगळे लक्षात राहायचं. आता विड्रॉल डायस्टिंग चालू आहे ना. विड्रॉल डायस्टिंग नाही रे, विड्रॉल सिम्पटम्स म्हणतात त्याला. कळलं का? रिहर्सलला सिस्टीम म्हणत होता, आता डायस्टिंग म्हणायला लागला. विड्रॉल सिम्पटम्स म्हणतात. आणि तू आता परफेक्ट आहेस, तुला काही झालेलं नाहीये. फ्रेश आहेस तू. तू व्यसनांना मागे सोडलेला आहेस. लक्षात आलं का? तू फ्रेश आहेस. तर तू ते वाक्य अजिबात विसरायचं नाही. काय वाक्य? म्हणून काय झालं. हा, त्याच्यावर सगळं आहे बाबा. कारण तू म्हणून काय झालं म्हणालास की त्याच्यानंतर ह्याची लगेच एंट्री आहे. म्हणून काय झालं हे वाक्य तुझ्या कानावर पडलं, जिथे असशील तिथून एंट्री घ्यायची. इतरांना मदत करायला, झाडू बिडू मारायला जायचं नाही. तू ऍक्टर आहेस. लक्षात आलं? म्हणून काय झालं कोण म्हणणार आहे? कोणी म्हणू दे. आकाशवाणी झाली म्हणून काय झालं, एंट्री घ्यायची तू. लक्षात आलं तुझ्या? म्हणून काय झालं कानावर पडलं की एंट्री घ्यायचीस तू. पण तुझ्या नंतर अरे माझी एंट्री आहे, मी येणार आहे ना शांतीदूत म्हणून, नाही का? मी खलिता देणार आहे महाराजांना. आणि असे मला पुढे 7 अनेक वेगवेगळे कॅरेक्टर्स करायचे आहेत. आणि त्यासाठी मला चेंजिंग करायला वेळ नाही बाबा. वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, कॉस्ट्युम चेंज करायचे आहेत. लक्षात आलं? नुकतंच जन्मलेलं बाळ नर्सकडे असं बघतं रे. कसं बघतोय? अरे ह्याला कळतंय का नाही? अरे काय कळतंय की ह्याला नाही कळतंय? अरे अरे काय ठेवते तिकडे, हे ठेव. आठवून दे. काय का तुला 1000 वेळा सांगितलं रे. अरे फुटशील रे आणि जाशील हवेत एक दिवस. कळलं का तुला? सर माझी दारू सुटली पण माझा चकना सुटत नाहीये. चकना नाही रे, बकणा खातोस तू. बकणा भरून भरून खातोस आणि चकनाच तुला खातो. काय हात काय इकडे? कुठं काय? काय हात काय नाही. हे काय रे? हे लपवून ठेवतोस आणि नाटक सुरू झालं हळूहळू खात बसतोस. मला बिलकुल चालणार नाही, सांगून ठेवतो. मला सिरियसली नाटक करा. आपण हौशी कलाकार जरी असलो तरी नाटक सिरियसली करायचं. लक्षात आलं? हा, नको करू हे कर, नको देऊस तू. ए बाबा तुझं काय? तू कोण आहेस? सर मुळात मी नटच नाहीये. 500व्या एपिसोडला हे खरं बोललास तू.
परफेक्ट डायलॉग आहे हा अख्ख्या एकांगी. हा एक डायलॉग मला पटलेला आहे. व्यसनमुक्ती केंद्रातला कर्मचारी असतो कळलं. हा विसरला की डायलॉग सांगायचे, जास्ती काही करायचं नाही. ओके रेडी आहात? चला सगळ्यांनी चला चला ऐका सुरू करूया. मी अनाउन्समेंट करू. चल नीट करा. बेल चुकू नकोस तू. ते म्हणून काय झालं. रेडी ऑटो बेल. चला 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 रेडी. सुस्वागतम चल तिकडे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून इमेज व्यसनमुक्ती केंद्र सहर्ष सादर करीत आहे एकांकिका मुक्त झालो मी मुक्त झालो मी मुक्त झालो मी. लेखक दिग्दर्शक आणि सप्तरंगी भूमिकेत समीर चौघुले आणि व्यसनमुक्ती केंद्रातले नुकतेच व्यसनमुक्त झालेले आमचे 3 पडदा बंद रे आमचे 3 सादर करत आहोत मुक्त झालो मी मुक्त झालो मी. कर्टन. व्हेरी गुड. वा दादा बोला. क्षमस्व म्हण आणि आत या. अरे पहिला डायलॉग का ना हरून. पहिला डायलॉग का तुझं हरून. प्रधानजी शत्रूचं सैन्य कुठवर आलं आहे. व्यूहरचना झाली आहे का. आहारे टोन याचा. महाराज महाराज दहाची वेळ. दहाची वेळ झाली आहे. दहाची वेळ झालेली आहे. निघून गेलेली आहे. पटकन सांग ना. निघून गेलेली आहे. निघून गेलेली. तिकडे महाराज तिकडे निघून गेलेली आहे. कुठल्याही क्षणी. मी मग दुसरं कोण. कुठल्याही क्षणी कुठल्याही क्षणी शत्रू राज्य आपल्या राज्यावर आक्रमण करायच्या तयारीतच आहे. एक वाक्य संपलं. मला असं वाटतं की हीच वेळ आहे आपण शरणागती पत्करावी. पण आम्ही असं केलं तर लोक काय म्हणतील. याच्या आईची टोनची. आम्ही केलं तर लोक काय म्हणतील. दाब्यान गळा त्या टोनचा मी. मरायला तालीम केली. आमचा राजा भ्याड आणि कमकुवत आहे. हे तर बघ ना. टोन डोक्यात जातोय. हो म्हणून काय झालंय. म्हणून काय झालं. म्हणून काय झालं म्हणून काय झालं. महाराज शत्रू राजाने शांतिदूत पाठवलाय महाराज. अरे पाठवा त्याला. ये रे ये. सर अरे सर अरे नको दिग्दर्शक नाही रे मी. बसला. शांती दूताला एवढा मान. शांती दूताला एवढा मान दिलात आम्ही खुश झालो. महाराजांचा विजय असो. आम्ही शेजारच्या राज्यातील शांती दूत आहोत महाराज. शेजारच्या राज्याने तुम्हाला शांती संदेश पाठवलेला आहे. वाह तिकडे त्यांना कर मला नको. शांती संदेश पाठवलेला आहे. हा शांती संदेश आम्ही तुम्हाला देऊ शकतो का महाराज. आम्ही याचा आदरपूर्वक स्वीकार करतो. तुझ्या बापाला जाऊन सांग हा टोन. हा संदेश हा खलिता स्वीकारावा महाराज. धोका सैनिक याला काळकोठडीत डांबा आणि याला चापकाचे फटके द्या. नाही नाही काय मेंढ्या हाकतोयस. अरे चाबू काही ना मार ना. एनर्जीनी मार ना. जरा एनर्जी दाखव ना.
मी तिकडे हा म्हणून ओव्हर ऍक्टिंग करतो. एनर्जी लाव जरा. सॉरी. पुढचं इकडे हे घे. कोणाचं वाक्य कोणाचं अरे तलवार बाहेर येत नाही. मी शिकवतो. वाक्य का वाक्य. महाराज मी काय बोलतो, आपल्याला सैन्य बदलाची वेळ आलेली आहे, कारण शत्रू जामच बकरी आहे. बेरकी. आपण काहीतरी केलं पाहिजे. पण आमचं सैन्य तयार आहे. याच सैनिकाने माझा जीव वाचवला. हो, म्हणून काय झालं? तसं नाही, पण म्हणून काय झालं? अरे महाराज, शत्रू राजाने शांतीदूत पाठवलाय महाराज. अरे मग वाट कसली बघताय? पाठवा त्याला. अरे नाही हे. अरे तो सीन झाला ना. काहीतरी कर ना. मी पुढच्या सीनची तयारी करतोय ना. ठीक आहे, पाठवा त्याला. अरे महाराज बोलून बसला कळत. पाठव त्याला. अरे चला नाही अरे वाट महाराजांचा विजय असो. महाराज, हा काल कोठडीतून परत आला ते मी एवढ्या लवकर नाही महाराज. मगाशी आला होता तो तोताया शांतीदूत होता. मी ओरिजिनलचा एकदम एक नंबर ओरिजिनल आहे महाराज. आणि माझा हा संदेश सुद्धा एक नंबर ओरिजिनल आहे महाराज. हा संदेश मला तुम्हाला द्यायचा आहे महाराज. ठीक आहे, पण बन्यांचं काय लॉजिक द्याल? मला ते लॉजिक आपल्या कानात सांगायचे आहे. अशव्य अवश्य. हा लॉजिक कळले का? अजून समजावू महाराज. महाराज, हा माझ्या राजांचा जो खलिता आहे तो मला तुम्हाला देऊ दे महाराज. पुढे 7 वेगवेगळी कामे आहेत मला महाराज. मोकळं करा महाराज. ठीक आहे, आम्ही याचा आदरपूर्वक स्वीकार करतो. सैनिक, याला काळकोठडीत डांबा आणि चापकाचे फटके द्या. अरे विंग्यात आलो ना बाबा. अजून काय मारतोस? विंग्यात आलो ना आपण. तुम्हीच बोला ना, एनर्जी लावू. अरे एनर्जी लावू. इकडे लाव ना स्टेजवर. इकडे कशाला लावतोय? पुढचा सीन घे. ठीक आहे, मला वाट लावणार. महाराज, आपल्याला सैन्य बदलायची आता वेळ आलेली आहे. अहो शत्रू लयच जरकी आहे. भिकाऱ्या, तू जरकी आहेस. 5 वेळा एकच ठिकाणी चुकतोयस. अरे म्हणून काय झालं? हे बघ, प्रश्न महाराज, शत्रू राजाने शांतीदूत पाठवलाय महाराज. अरे मग वाट कसली बघताय? पाठवा त्याला. बोलवा त्याला. मी नाही घेऊन या. फरफटत घेऊन या. मी नाही येणार. बोलवलं ओहो हो हो. महाराजांचा विजय असो. मी कमीत कमी कपड्यातला शांतीदूत तुमच्या समोर उभा आहे महाराज. मी तुम्हाला विनंती करतो महाराज, मला फक्त 5 मिनिटं एकांत द्यावा आपण. हा बुटका प्रधान आणि हा दाढीवाला सेवक यांना माझ्याबरोबर एका दालनात 2 मिनिटं बंद करा. मला यांना दोघांना तोडवायचं आहे. कृपा करून मला हे द्या. आमचं सगळं राज्य आम्ही तुम्हाला देऊन टाकतो. कृपा करून द्या. आहा हा. पण कशावरून तू तोतिया नाही आहेस? मी तोते आहे की नाही हे माहित नाही, पण तुम्ही सगळे एक नंबरचे बावळट आहात, मूर्ख आहात. एकच एंट्री 4 वेळेला एक सीन करायला लावता. लाजा वाटला पाहिजेत तुम्हास. केला आम्ही. काय फरक पडतो? म्हणून काय झालं? अरे म्हणून काय झालं? महाराज, शत्रू राजाने शांतीदूत. क्या बात है यार. शब्द अपुरे पडतात तुमचं कौतुक
किती भारी परफॉर्मन्स, लईच भारी. बघूया दर्दी हास्यरसिक काय म्हणतात या परफॉर्मन्सवर. प्रसादा. वा वा, टेरिफिक टेरिफिक, तुफान. रिपिटेटिव्ह ह्युमरची एक रिस्क असते की तो खूप मोनोटोनस होऊ शकतो, पण इथे तुमच्यासारखे ॲक्टर्स असल्यामुळे तो एकदाही मोनोटोनस झाला नाही. हा इतका गाडरडा टोन होता ना बसा. म्हणजे मी सम्याच्या जागी स्वतःला इतकं इमॅजिन करत होतो की इतका इरिटेटिंग टोन होता. अरुण, तू जर तुझं वाक्य इतक्या वेळा परफेक्टली घेतल्यामुळे असं होत असेल तर तू चूक. नाही वा, मजा आली. तुझ्या एनर्जीची एक वेगळी लज्जत होती या स्किटमध्ये आणि ती फार फार छान बाहेर आली. दत्तू फॅन्टॅस्टिक. श्याम्या, 500व्या एपिसोडला तुला जी कॉम्प्लिमेंट मिळाली आहे ती मला पटली नाहीये. तू उत्तम ॲक्टर आहेस. सम्या, हॅट्स ऑफ. एका बाजूला तुझे कपडे उतरत होते आणि दुसऱ्या बाजूला तू रंगत चढवत जात होता. वा दादा, वा 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 वा, बहारदा. मंडळी, आता तुमच्या समोर येतोय विवाहित जोडप्यांच्या मध्ये अडकलेला एक अविवाहित, आणि हा लग्न बंबाळ परफॉर्मन्स घेऊन तुमच्या समोर येत आहेत दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कल्याणची चुलबुली शिवाली परब, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि सातारचा विनोदी तारा रोहित माने. बोल भाई. जाय लगा खतरनाक फोटो आलाय लगा. ओम क्या चिकना दिसतोय बरं का तू. तू फक्त कॅप्शन सांग, लगेच पोस्ट मारतो बघ मी. अरे तुझा बघ फोटो. माझं जाऊ दे. अरे ती मागचं कसं काय करते रे ती. अरे पृथ्वी ती ब्लरच करते. अरे पृथ्वी म्हणजे क्यू फोन असला ना काय पण होतं रे. मस्त पोर्ट्रेट आहे ते. पोर्ट्रेट नाही काय रे. काय रे ते बुके. काय ते मागचं तू ब्लर करतो त्याला काय बुके. त्याला बोके असं म्हणतात. आणि आपण इथे बुके साठी आलोय. मगाशी सांगितलं वेटरला टेबल जॉईन करायला, तो जॉईन करून गेलाय. अजून ऑर्डर केलेली नाही, मागवा जेवायला. चला ना बाबा, तुझं लग्न नाही झालंय राजा. मग आमच्या बायकांना येऊ दे, त्या आले की मग सगळं ऑर्डर करू. आमच्या बायकांना येऊ ना, सगळं ऑर्डर करू ना. अरे कटकट करतात रे बाबा त्या डोक्याला. तुला नाही माहिती आम्हाला हे का नाही मागवलं, ते का नाही मागवलं. सावत्या नवरे लाचार. उगाच आलो बाबा कपल लोकांसोबत. एकटा आलो बरं झालं. अरे काय रे, काय कसे होतात कॉलेजमध्ये. आता कसे झालाय उंदीर. नाही होऊ दे, तुझं लग्न होऊ दे मग उंदीर. मग कळलं बरं कसं असतंय नाही. मी नसतो करत लग्न. मैं आजाद पंछी है, आसमान में उडेगा. अरे बाबा, कॉलेजमध्ये एक मुलगी भेटली होती तुला, ती पण तुला जपता नाही आली. मागून येऊन तो गौऱ्या आला, तुझा आजाद पंछी उडवून घेऊन गेला. तो विषय काढायची गरज नाही. कळलं ना. नंतर काय झालं. नंतर मुलगी पस्तावलीस ना. गौऱ्याचा सीनच आहे. काय चेहरा साधा आहे हलकट. पोरी त्याच्यासारखं कशाला करतो का. बस ए भाई ऐक ना, चल ना जेवूया ना. अरे बघ, तुझ्या लक्षात येत नाहीये, सिंगल असण्याचे हेच फायदे आहेत. आपल्याला वाटेल तेव्हा जेवायचं, आपल्याला नाही वाटलं नाही जेवायचं. हेच असतात रे मित्रा फायदे. काय कसले फायदे सांगतात भाऊजी. अरे वहिनी या बसा. ते सांगत होतो, म्हटलं ते म्हणत होते की कटकट कर. कसली कटकट. काय ना वहिनी, ते व्हिडिओ करत होती ती, रील का काय बनवत होतं सारखं मध्ये मध्ये कट 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 सारखं. आम्हाला डोकून रील बनवता तुम्ही. अगं ते म्हणून तर कटकट करत होतो. तुम्ही म्हणजे यार लगेच कपडे चेंज. 3-3 तासाला तुम्ही कपडे चेंज करताय म्हणजे. काय कळल्या का आता. बघितलं का लेगा, एवढाच शब्द कसा धरून ठेवलाय. माझ्या बायकोचा रोल करते म्हणून लेगा. चांगलाय. रसिका, आपण मराठीच आहोत, उगाच गुजराती करू नको. भाषा
भाषेवर अत्याचार करणं सोडलंय मी सध्या. जेवायला मागवा जेवायला मागवा. माझ्यासाठी काही मागवलं आहे की नाही? मागवणार की लॉलीपॉप मागवणार की तुझ्यासाठी. मला माहिती की तुला लॉलीपॉप लय आवडत होती. आणि तुझ्यासाठी भाऊजी हा बहिणी बोला ना. ऐका ना. वा 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 वा. म्हणजे ना मला बऱ्याच दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होतं. आता सगळेच आहोत तर बोलूयाच का? बोला 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 वहिनी बोला बोला. तुम्ही दोघांनी खूप प्रॉब्लेम केला यांच्या आयुष्यात. तुम्ही ना यांची मैत्री तोडून टाक. का म्हणजे तुमच्या दोघांचं लग्न झालंय, आमच्यासारखे छान सुंदर बायका मिळाल्या तुम्हाला, पण मित्राबद्दल काही काळजी वगैरे आहे का? बिचारा मित्राचं लग्न नाही झालंय, सिंगल आहे, अनमॅरिड, काहीच वाटत नाही त्याचं तुम्हाला? वहिनी मी केला होता प्रयत्न, मुली सुद्धा पाहिल्या होत्या, त्यांनी दिला मला नकार, पण ठीक आहे. म्हणजे त्यानंतर मी काही प्रयत्न केले नाही आणि मला काही प्रॉब्लेम नाही वाटत आहे. छान सुरू आहे माझं आयुष्य. नाही भाऊजी, काही छान वगैरे सुरू नाहीये, काही प्रॉब्लेम नाहीये असं नाहीये तुमच्या आयुष्यात. स्वतःकडे पाहिलं का? काय अवस्था झाली हो भाऊजी? काय अवस्था झाली? किती बारीक झालात तुम्ही. 2 वर्षांपूर्वी आपल्या लग्नात आले होते, कसे होते? छान गोबरे गोबरे गाल, गोरेपान होते. ते बॉबी पिक्चर मधल्या ऋषी कपूर सारखे दिसायचे अगदी. मी ऋषी कपूर सारखा दिसायचो? हो दिसायचंच ना. आणि आता बघा, आता की नाही वहिनी, आता की नाही ते हेलो ब्रदर मधले निंजा चाचा दिसतंय. बापरे सावत्या पण खरं रे, आपण रोज भेटतो म्हणून त्याला आपल्या लक्षात येत नाही रे. पृथ्वी इथे बघ, गाल खरंच आत गेलेत रे तुझे. डार्क सर्कल्स बघ, डार्क सर्कल म्हणजे गॉगल लावलाय असं वाटतंय तुला, माहितीये का? पोट आलंय काय काय. आता रोज रोज हॉटेलाचं खातील तर असं नाही होणार, कसं होणार आहे भाऊजींचं? मला बाहेर खायला आवडतं, मला आवडतं एकट्याने जा, वाटेल तिकडे जा, वाटेल ते खा, मला आवडतं एकट्याने राहायला. भाऊजी असं किती दिवस एकटे राहणार आहात तुम्ही? हे बघा आयुष्यात सोबत लागते हो. आता आमच्याकडे बघा ना, आपण आता गेले 3 दिवस इथे रिसॉर्ट मध्ये राहायला आलोय. आपण काय करतो? दिवसभर छान मजा करतो, रात्री इथे येतो, गप्पा मारतो, गेम खेळतो, आणि मग काय जेवून झाल्यावर आम्ही कपल आमच्या रूम मध्ये जाऊन झोपतो, आणि मग आमचं पण भाऊजी मला सांगा, तुम्ही एकटे रात्री काय करता? काय करता? सांगा. काय करतो म्हणजे? काय करता? अरे काय काय करतो म्हणजे हे मी इथे हे टीव्ही आहे, आतमध्ये टेबल आहे, मी वेब सिरीज बघतो. काय प्रॉब्लेम काय आहे? याच्या आधी जसं एकट्याने जगत होतो तसाच जगतो, आणि मला आवडतं हे, कळलं ना? जेवण मागवा, लेट झालाय. ए वेटर चल ना रे. भाऊजी मी तेच म्हणते, लेट झालाय, तुम्ही लग्न करा. बरोबर आहे. बघा ना, वय पण वाढत चाललंय. काही गरज नाही मला लग्न बिग्न करायची, छान चाललेत माझे दिवस. मी तेच म्हणते ना, दिवस जातात हो, दिवस छान जातात, पण रात्रीचं काय? रात्रीचं काय? रात्रीचं काय? हल्ली आहे ना भाऊजी, रात्रीची थंडी पण बेकार वाढली आहे बघा. हो वहिनी काय? अरे थंडी बेकार आहे लागा, आमचं काय बायको आहे म्हणून जुळते. तुझं काय काय करशील? काय काय करेन म्हणजे सांग ना. घोंगडी स्वेटर घेऊन झोपेन, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? अरे काय येडायस काय रे पिपी? हा तू मेल्यावर काय घोंगडी बांगड्या फोडणार आहे? हसू नका, बरोबर आहे. हसू नका. हे अति होत्या, तुम्ही मुद्दाम करताय का रे? मुळात लग्नाचा विषय काढायची गरजच नव्हती. कर की लग्न. मला नाही करायचं लग्न. शेवटचं सांगते, फार नाही बोलणार, फार नाहीच बोलणार. 2च वाक्य बोला. आपल्याला पाठीला साबण लावायला आपला हात पोचत नाही की नाही? बायको लावून देईल की नाही पाठीला साबण? त्यासाठी तुम्ही लग्न करा भाऊजी. अरे हा तुझा फ्लोरॉन मासा सांभाळला, माझा हात पोचतो पाठीला. ऐकायचंच नाही ठरवलंय माणसाने, ऐकायचंच नाही. ए पिप्या, अरे काय पिप्या? पोचतो माझा हात, हे बघ, हे बघ. हो हो हो. आणि ए दिवाळीला उठणं कोण लावणार? आत्ता बोला. आता सांगा. दे उत्तर. बोला. दे ना उत्तर दे. पिप्या लागा, तुझ्या आयुष्यात उठणंच नाही लागा. आणि ए दिवाळीला उठणं कोण लावणार? दे ना उत्तर दे.
पिप्या लागा तुझ्या आयुष्यात उठणंच नाही लागा. बस 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 काय 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 तुमचं लग्न झालंय है ना? की मग काय किती वेळा तुमची बायको तुम्हाला उठणं आणि साबण लावते रे? लावते की दिवाळीला तेव्हा. हा मला आठवतंय लावलंय दिवाळीला ना म्हणजे वर्षातून एकदा ना. मी दर महिन्याला स्पाला जाईन. काय उठणं बसणं आहे ना ते तिकडे करीन मी. कळलं काय? ती बाई येते पाठीचा मळ काढून देते झाला संपला विषय. बरं ती बाई सांगत पण नाही मला साडी द्या मला नथ द्या माहेरच्यांना हे करा असलं सांगत पण नाही ती. कळलं ना? तुमच्यासारखे नाही शॉपिंग सेंटरला जा बायकोचा बैल म्हणून पिशव्या धरून उभ्या राहा तसं नाही करत मी. सांगतोय मोठा भाऊजी याला काय म्हणतात माहितीये का? काय म्हणतात? कोल्ह्याला द्राक्ष आंबट. अरे नाही खायची आहेत कोल्ह्याला द्राक्ष. कोल्हा खाईल दुसऱ्यांच्या बागेतले चिकू. कशाला कोल्ह्याला पाहिजे द्राक्ष करायला? चिडचिड करू नकोस. शांत राहील इतर लोक आहेत. नाही भाऊजी तुमचं आत्ताचं ठीक आहे हो. वय कसं पटापट वाढतंय. तुम्हाला पुढे जाऊन कंट्रोल नाही झालं आणि पकडला एखाद्या तरुण मुलीचा हात तर काय करा? हो वहिनी काही बोलू नका. काय कसलं पॉइंट आहे? काय बघितलं वहिनी डोळे? त्या दिवशी बिल्डिंग काय त्या दिवशी बिल्डिंग खाली आमच्या एक म्हातारा त्या पोरीला छेडत होता. बिल्डिंग वाल्यांनी लई धुतला त्याला. मी मध्ये गेले तेव्हा कुठं ते त्याला मारायचं थांबलं तर तो म्हातारा माझाच हात पकडून मलाच कुचू कुचू करायला लागलाय. एक सणकन दिली त्याच्या ह्याचने हाक मारली मी. हो की नाही? हो मग मी आलो ग बसतोय तो. अरे नाही सुलटूनच काढला त्याला. बरं केलं भाऊजी. इकडे असंच पाहिजे. असं सॉल्टाव दिली तुला लागा तोडाव दिली. जरा शांत राहा. यांची लागा लग्न होत नाही तिने आमच्या प्रॉपर्टीवर डोळा होय. प्रॉब्लेम जरा शांत राहा. बायको ऐकून काहीतरी बोलतो. वहिनी ओ तुम्ही तिकडून बोला माझ्याशी. लांब बोला. मी कॅज्युअली बोललोय. लांब बोला. वाईट वाटून घेऊ नका. मी खूप आई शपथ मी खूप कॅज्युअल सॉरी हे नाही आई शपथ अरे यार मी तू शांत हो आधी. तू आधी शांत. बरोबर आहे. मी हे बघ हे असं होतं. मी नाही असं. अरे बाबा मी पण वाचलंय बाबा पुस्तकात. हे बघ जी कुत्री रात्री रडतात ना ती सिंगल असते. मला माहिती की मला माहिती सनकन मारीन ना. हिते एक भो काढीन. नको रे. काय अभ्यास केस कुत्र्यांचा. काय प्रॉब्लेम काय? ए शाण्या मुळात एक गोष्ट लक्षात ठेव. कुत्रा नवरा होत नाही पण नवऱ्याचा कुत्रा होतो. काय बोलताय? आणि मुळात ज्या कुत्र्यांचं लग्न झालेलं असतं ना ते लग्न न झालेल्या कुत्र्यांना म्हणत नाही वा शादी कर वा लग्न कर असं करत नाही ते. आम्ही असं करतो असं तुला वाटतं? करतो. अरे मला काय कळत नाही का तुम्ही काय करताय? उगाच मुद्दाम करताय मला छळायला. काय गरज आहे काय सगळं करायची? आम्ही छळायसाठी बोलतोय हे. कळणच झालेलं का? जाऊ दे चल रे मला नाही बोलायचं. ऐका आपण 3 दिवस छान घालवले ना आता या गोष्टीवर भांडूयात नको. भाऊजी तुम्ही इथे बसा. मग तो विषय नका काढू. नाही ऐका चांगल्यासाठी बोलत आपण संपवूया हा विषय. पण आता आपण इकडचं तिकडचं न बोलता डायरेक्ट मुद्द्याला हात घालूया. मी प्रपोजल जे काय ते मांडते. काय झालंय भाऊजी शिवाली आणि माझी कॉमन मैत्रीण आहे. तर आम्ही तिला फोटो दाखवला तुमचा. तर ती तयार झाली लग्नाला भाऊजी. हो दिसायला सुंदर आहे उत्तम जेवण बनवते. फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे तिला ना जरा 4 मुलं आहेत. 4 कोणाला जरा 4 मुलं असतात आहेत ना. येडी आहे का तुझी बायको? नीट बोला. मग तू सांग ना वहिनींना यार 4 मुलं आहेत त्या बाईला तिच्याशी लग्न करू मी. इथं लगा फुकटची पोरगी मिळती कर की लग्न. मुद्दा बरोबर. फ्री मध्ये लगा 4 पोर आहे ती. काय फ्री मध्ये 4 पोर आहे? 4 खांदकरी हितच झालं. घे काय पाहिजे? ऐकलं का? प्रयत्न करून चुकून माकून तुला जर एखादं झालंच का नाही पोरग ती मडकं धरल की मग. डन कर. तू मला सांग चिडू नको. असली हे 4 पोरं असलेली बायको तुम्ही मला देणार? चिडू नको. भाऊजी तुमची चिडचिड होते ना त्याला एकच कारण आहे
तुम्ही सिंगल आहात, एकटे आहात, आतमध्ये ना ते सगळं असं गुदमरते आणि ते असं बाहेर येतं. बरोबर. ही येडी आहे का रे? नीट बोला, बायको आहे माझी. तुझी बायकोच येडी आहे. उगाच काहीतरी सिंगल आहे म्हणून मला त्रास देत आहे. मूर्ख आहे काय मी? मला काही कळत नाही काय? म्हणून काही बोलता मला. भाऊजी डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वागू नका. तिला सांभाळ. पृथ्वी असं करू नको. सांगितलं आपलं. शांत हो. मला काय कळत नाही काय तुमची नाटकं. एक लग्न करायचं भाऊजी, लग्न केलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह. ही अरे घेऊन कुठेतरी हिला बांध अशी गाठ मारून टाक. भाऊजी अरे हा काय बोलतोय? मला काय कळत नाही काय? अरे वेळ लागला. मी वेळ आहे. मी बावळट आहे. अरे मी बावळट आहे. मला कळत नाही. तू शांत हो. झुंडच्या झुंड करताना माझ्या अंगावर येतं, मला कळत नाही. एकेकाला आहे ना आम्ही मागे येऊ नका. सोपं सांगू, मागे येऊ नका. दगड घेईन फट 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 मारीन चौघांना. डायरेक्ट फॅन्ट्रीची शेवटची फ्रेम. जब्या काय चिमणी गावली का लागा? हे पोरगी देतो तुला. लई छान बरं का याला. असंच पाहिजे रे त्याला. कहर परफॉर्मन्स, कहर. प्रसाद ओक काय म्हणाल? फॅन्टॅस्टिक. याच रिसॉर्टमध्ये कुठल्याच ती कोपऱ्यातल्या एखाद्या रूममध्ये मी शांतपणे काहीतरी वाचत बसलो आणि प्रचंड गलका ऐकू आणि बाहेर यावं. इतकं नॅचरल आणि इतकं बाजूचं सादरीकरण. अप्रतिम इन्व्हॉल्वमेंट प्रत्येकाची. पृथ्वी अप्रतिम ग्राफ होता तुझ्या कॅरेक्टरचा. अप्रतिम. म्हणजे शेवटचा तुझा त्रागा इतका टोकाचा होता की स्किटची सुरुवात तू सईचा फोटो काढण्यापासून केली, हेही मी विसरून गेलो. तेवढं तुला माझा फोटो नाही काढता आला तुला. भन्नाट. अप्रतिम परफॉर्मन्स. खूप मजा आली. सई. माझी यंग ब्रिगेड, आय एम सो प्राऊड ऑफ यू. खूप मस्त कडक परफॉर्मन्स. थँक्यू. नागराज सर, तुम्हाला कसं वाटलं हे भांडण कम कॉन्व्हर्सेशन? खरं तर हा राष्ट्रीय प्रश्न आहे. म्हणजे एखादा बॅचलर असला तर त्याला घर द्यायचं नाही इथपासून ते अशा लग्नाच्या माणसात एखादा माणूस आला ना ज्यांची विवाहित माणसात, तर ते अप्रोच जे असतात ना ते एकदम करेक्ट. म्हणजे ते वास्तव पण आहे आणि तुम्ही लय भन्नाट पद्धतीने मांडलं म्हणते. खूपच मला मजा आली. खूप खूप कडक. आणि त्यानं फोटो तुझा काढायलाच नव्हता पाहिजे, कारण तू बॅचलर आहे म्हटल्यावर सहीचाच फोटो काढायला पाहिजे. दिग्दर्शक. थँक्यू सो मच. आणि मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. उद्या देखील आपल्यासोबत धमाल करण्यासाठी उपस्थित असणार आहे झुंड या सिनेमाची संपूर्ण टीम. त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य